पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. पैशा रे तू सांग मी तुला कसं कमवू. मी खूप प्रयत्न केले, प्रयोग केले, परिवर्तन केले, पराकाष्ठा केले, परंतु कुठल्याच धंद्यात मला यश आलं नाही, कुठेच काही पैसे मिळू शकले नाही. म्हणून पैसे तूच सांग मला, मी तुला कसा मिळवू. पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न याच्यापेक्षा अतिशय उद्बोधक मला वाटला. दुसरा प्रश्न पुढे असा होता, समजा तू यदा कधीच मला कुठल्या प्रयोगात व्यवसायात तू मला मिळालाच समजा, तर मला दुसरी जी पुढची अडचण दिसून येते, त्या अडचणीतून तुला काय मार्ग सांगता येत असेल तर सांग. आणि दुसरी अडचण कोणती दिसून येत होती, तर पुढचा दुसरा असा प्रश्न विचारला होता, समजा तुम्हाला मिळालाच तर मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. मेल्यानंतर मी तुला बरोबर कसा घेऊन जाऊ सांग. कसा घेऊन जाऊ सांग. इन्कम टॅक्स सल्लागार आपल्याला सल्ला देतात की या पद्धतीने आपल्याला आपली संपत्ती वाचवता येईल, या बाजूने चला, त्या बाजूने चला. तसं पैसा तुलाच काय माहीत असेल तर सांग की मी मेल्यानंतर तुला बरोबर कसा घेऊन जाऊ सांग. आजपर्यंत कोणालाही नेता आलेला नाही, रावणासारख्याला नेता आलेला नाही, त्याची संपत्ती इथेच राहिलेली आहे. तो का म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तो का म्हणे, द्रव्य मिळविले मागे हे तो कोणा संगे गेले नाही. आजपर्यंत कोणालाही नेता आलं नाही, आताही कोणी नेऊ शकत नाही, पुढे कोणी नेणार नाही, नेण्याची शक्यताही नाही. म्हणून बरोबर येणारी काय आहे तर ती भक्ती आहे. सत्ता इथेच राहणार, तुमची संपत्ती इथेच राहणार, सोडवायला येणार ती भक्ती. म्हणून करा हरी भक्ती परलोकी कामा सोडवेला यमापासून या. ज्या वेळेला आपलं आयुष्य संपतं त्यावेळेला यमदूत येतात, आपल्याला घेऊन जातात, यमासमोर हजर करतात. यम चित्रगुप्ताला बोलावून घेतो. चित्रगुप्ता इकडे. काय हे बघा, ते खडकओझरचे आलेले आहेत, यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा मला सांग. चित्रगुप्त म्हणतात, निर्णय काय म्हणजे याच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा, याला कुठे पाठवायचं, काय करायचं. चित्रगुप्त म्हणतो, निर्णय आपल्या मनावर थोडाच आहे, निर्णय त्याच्या रेकॉर्डवर आहे, त्याच्या फाईलवर आहे. त्याने आजपर्यंत आयुष्यात काय केलंय त्याच्यावर त्याचा निर्णय अवलंबून आहे, आपल्या मनावर थोडाच आहे. मग सांग तुम्हाला. यम चित्रगुप्ताला विचारतो. नारद पुराणात म्हटलेलं आहे, अथ कालश्चित्रगुप्तम आहूयेद मभाषत अस्य शिक्षा विधानंच यथावद वद पंडित. अथ काल हा चित्रगुप्तम आहूय, चित्रगुप्ताला काल बोलावून घेतो. अथ काल हा चित्रगुप्तम आहूय इदम अभाषत, हे म्हणाला. काय म्हणाला, अस्य शिक्षा विधान, याला कोणती शिक्षा द्यायची ते तुम्हाला सांग. मात्र एक लक्षात घे, त्याच्यातलं काही कमी करू नको, त्याच्यात तू काही घालू नको, तुझ्या पदाच. यथावत वद पंडित, यथावत जसं असेल तसं सांग. तर चित्रगुप्त म्हणला, माझ्याकडे त्याची फाईल आहे, मी देतो तुम्हाला. सर्वांची फाईल चित्रगुप्ताकडे आहे बरं का. फक्त खडकओझरवाल्यांचीच आहे असं नाही, पालखेडवाल्यांची आहे, परसूलवाल्यांची आहे, चांदवडवाल्यांची आहे, सोग्रसवाल्याची आहे. सर्वांची फाईल चित्रगुप्ताकडे आहे. चित्रगुप्त म्हणतो, त्याची फाईल मी देतो तुम्हाला. चित्रगुप्त उठला, गेला जम्बूद्वीप, आशिया खंड, त्यातला भारत देश, त्यातला महाराष्ट्र, त्यातला नाशिक जिल्हा, त्यातला चांदवड तालुका, त्यातलं खडकओझर गाव, त्या गावातली अमुक गल्ली, त्या गल्लीतला अमुक घर, त्या घरातला हा अमुक माणूस, आणि त्याची फाईल घ्या. ती काढली.
आणि यमाकडे दिली. यमाने ती उघडून पाहिली. पहिलंच वाक्य असं लागलं, हा कधीच मंदिरात दर्शनाला गेला नाही. पुढे असं वाक्य लागलं, बरं मंदिरात नका जाईना दर्शनाला. आपल्या प्रत्येकाच्या घरात मंदिर आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरात मंदिर आहे. देवघर आपल्या प्रत्येकाच्या घरी आहे. त्या मंदिरात तर दर्शनाला गेलं नाही, घरच्या मंदिरातल्या देवाचं कधी दर्शन केलं नाही. बरं जाऊ द्या ते देव्हाऱ्यावरचे देव. चालते बोलते देव आहेत आपल्या घरात. कोण? आपले आई वडील. हे चालते बोलते दैवत आहे आपलं. मातृदेवो भव पितृदेवो भव. त्या आई वडिलांचंही कधी याने दर्शन घेतलं नाही. बरं बाहेर जनसेवा हीच ईश्वर सेवा होय. बाहेर जनता, त्या जनता जनार्दनाची कधी यांनी सेवा केली नाही. त्यांनाही कधी चांगलं पाहिलं नाही. भलतं पित होता, भलतं खात होता, भलतं काही करत होता. नाम सप्ताहात याने कधी भाग घेतला नाही. अन्नदानातही कधी याने भाग घेतला नाही. उलट सप्ताह हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत होता. असे खाली वाक्य लागतं. कधी गावातल्या चांगल्या कार्याला याने साथ दिली नाही. जिथे तिथे कार्य हाणून पाडण्याचाच प्रयत्न करत होता. दोघा भावाभावांचे भांडणं लावून देत होता. दोघांना कचेरीत लावत होता, दोघांकडूनही चरत होता. नको नको तेच धंदे सर्व यांनी केले. भलतं पीत राहिला, भलतं खात राहिला. सर्व गावाला त्रस्त करून त्यांनी सोडलं होतं. एके दिवशी खूप प्याला, पडला मेला. फाईल संपली. चित्रगुप्ताला यम म्हणतो, चित्रगुप्ता झाले पाहिजे. हो झाले, संपले. म्हणजे मग आयुष्यभरात याने वाईटच केलेलं आहे. चांगलं काही केलं नाही. अन्याय मार्गानेच पैसे मिळवले नाही, भलतिकडे घालवलेला आहे. ना ईश्वराची सेवा, ना समाजाची सेवा, ना देशाची सेवा, ना देना दुःखिताची सेवा. भलतं वाईट करत होता, भलतं पित होता. दूतांनो न्याय आला आणि त्या चांगले फटके. याच्याकडून 14 प्रकारचे अपराध झालेले आहेत. याला 14 नरकाला लावायचं आणि 14 नरक याला 1400 वर्ष भोगायला. एकेका नरकात 1400 वर्ष आणि त्या नरकाचा भोग घेऊन त्याला या प्रकारे या 14 नरकातून फिरवायचं. मग यमदूत त्याला घेऊन जातात. 1 नरक, 2 नरक, 3 नरक आणि त्या नरकातल्या यातना त्याला भोगावं लागतात. किती वर्ष? काय काय करतात यमदूत त्यांना? मारी घेऊन जातात. आणि काय करतात? पूजा करतात का? नाही. मारिती, तोडीती, झोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार. कितीतरी वर्ष त्याला मारतात, तोडतात, नाही झोडतात. मग यमापासून सुटका नाही. त्या नरक यातना त्याला भोगाव्या लागतात. पण ज्यांनी काही भक्ती केलेली आहे, सत्कर्म केलेलं आहे, सदाचरण केलेलं आहे, देशाची सेवा, दीन दुःखिताची सेवा, आई वडिलांची सेवा, ईश्वराची, संतांची सेवा, सेवा हाच जीवनात भाव धारण करून जीवनाची योग्य भक्तीची वाटचाल केलेली आहे. याचंही आयुष्य ज्या वेळेला संपतं त्यालाही न्यायला यमदूत येतात. घेऊन यमासमोर हजर करतात. यम चित्रगुप्ताला म्हणतो, चित्रगुप्ता बघ हेही त्या खडकवजरचेच आहेत. यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा सांग. चित्रगुप्त म्हणतो, निर्णय आपल्या मनावर थोडाच.
निर्णय त्याच्या रेकॉर्डवर आहे. आणि याची फाईल म्हणजे माझ्याकडे आहे फाईल, चित्रगुप्ताकडे सर्वांची फाईल आहे. मी सांगितलं म्हणजे खडगोदरवाल्यांचीच आहे ना, सर्वांची आहे, सर्व जगाची आहे. नव्हे नव्हे यावत विश्वाची फाईल चित्रगुप्ताजवळ आहे. त्याने काय केलंय, चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं, ते लगेच त्याच्या फाईलवर लिहिलं जातं. लगेच, वेळ काही लागत नाही. आपण इथे केलं की लगेच त्याच्या फाईलवर गेलं. काय केलं एवढंच लिहिलं जातं असं नाही, तुमच्या मनात काय आलंय ते लिहिलं जातंय. मनात काय आलं, बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येतात पण करता येत नाहीत. याच्याकडे पाहिलंच पाहिजे, याचं तंगड तोडल्याशिवाय जमणार. असं मनात येते पण तंगड तोडायला संधी मिळत नाही. अशा बऱ्याच मनात आलेल्या गोष्टी तशा राहून जातात की दुसऱ्याचं वाईट चिंतन ज्याने केलेलं आहे. अशा गोष्टी काही लिहायच्या राहिल्या जातात, मनात आलेल्या असतात, त्याला करता येत नाही. पण चित्रगुप्ताच्या फाईला ते मात्र लिहिलं जातं, मनात आलेलं आहे. माझ्या पदरचं नाही सांगत बरं, ज्ञानेश्वरीतली ज्ञानोबरांची ओवी तुम्हाला सांगतो. 10व्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्या 75 विभूती सांगितलेल्या आहेत. ऐशिया 7 प्रधाना विभूती सांगितली आहे अर्जुना. 75 विभूती सांगितल्या, त्यामध्ये यम ही माझी विभूती आहे असं सांगितले. यम संयमताम अहम, संयमताम अहम यम. संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती असे सांगितले. तर यम संयमन कसं करतो याचा तपशील ज्ञानोबरांनी आपल्या ओवीत दिलेला आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती. केलियानुरूप होती भोग नियम, जे जे तया नियमितया माझी यम. त्या नियमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, सर्व जगाचं शुभाशुभ केलेलं तिथे लिहिलं जातं. मनात काय आलं ते प्राणी याच्या मानसाचा झाडा घेते. आणि केलियानुरूप होते भोग नियम, जे जे तया नियमित आहे माझे. सर्व रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे मनात आलेलं तेही लिहिलं जातं. तुम्ही इथं जे केलं की त्याच क्षणी ते तिकडे उमटलं जातं. जसं आता नाना, मी तुम्हाला फोन केला की माझा नंबर तुमच्या मोबाईलवर लगेच दिसून येतो. तुम्ही लगेच म्हणता काय, महाराजांचा आला. किती वाजता आला? 7:12:15 लगेच तुमच्या मोबाईलवर माझ्या नंबरचं कोणत्या वेळेला आलं ते उमटलं जातं. तसं चित्रगुप्ताकडे इतकं मोठं मशीन आहे की सर्व जगाने कोणी काय काय केलंय, कोणत्या वेळेला, कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या तासाला, कोणत्या मिनिटाला नाही, कोणत्या सेकंदाला काय केलंय, याचं सगळं रेकॉर्ड चित्रगुप्ताच्या फाईलमध्ये लिहिलं जातं. आणि चित्रगुप्त ती फाईल म्हणतो माझ्याकडे याची फाईल आहे. मग आण. चित्रगुप्त उठतो. त्याचप्रमाणे जम्बूद्वीप, आशिया खंड, भारत देश, महाराष्ट्र, नाशिक, चांदवड, खडकओझरगाव, तिथली ही व्यक्ती त्याची फाईल यमाने उचकून पाहिली. पहिलंच वाक्य असं लागलं, दररोज हा पहाटे मंदिरात काकडा करत असे, काकड्याचं भजन करत असे, देवाची पूजा अर्चा करत असे, झाडलोट करत असे. त्याचप्रमाणे घरी येऊन आपल्या घरच्या देवाचं पूजा अर्चा करून आपल्या आईवडिलांची सेवा करत असे, आईवडिलांचे दर्शन घेत असे. ज्ञानेश्वरी गाथा भागवत रोज नियमाने वाचत असे. समाजाची दीनदुःखिताची सेवा करत असे. कधी त्याच्यात आळस केला नाही. चांगल्या कार्यास हिरिरीने भाग घेत असे. नाम सप्ताहात
सर्वांना सांगायचा पोरांनो, करा, व्यवस्थित करा, काही काळजी करू नका, काही कमी पडेल, जिथे कमी तिथे आम्ही. चांगला करा सप्ताह, मंदिर चांगलं बांधा, चांगल्या योजना गावात राबवा, कोणाचा हेवा देवा करू नका, भांडणं कोणाशी करू नका. भांडणं तालुक्यात जाऊ द्यायचं नाही, गावाचं नाव तिथे नाही दिसलं पाहिजे. काय असेल ते इथं मिटवायचं. इथे सर्वांचं शांततेने मिटवत असे, सर्वांच्या सर्व लक्षात आनंदित असे, कोणालाही अडलेल्याला सहकार्य करत असे, दीनदुःखितांनाही सांभाळून घेत असे, दररोज नियमाने पुन्हा संध्याकाळी हरिपाठ करत असे, रात्री भजन जागर शेजारती, दिनचर्या व्यवस्थित, समाजाची सेवा व्यवस्थित, ईश्वराची संतांची सेवा व्यवस्थित, सर्व काही चांगल्या प्रकारे करत असे, कधी कोणाशी वाईट नाही. मुलं मोठी झाली, मुलांनाही सांगितलं, मुलांनो असंच तुम्ही राबवा, हे संस्कार हे विचार ठेवून चला, गावात चांगलं सर्व घडवा. मुलांनाही दिशा दिलेली आहे, सर्वांना मार्गदर्शन करतो आहे. शेवटी आयुष्याचा कालावधी जवळ आला, सर्वांना सांगितलं व्यवस्थित राहा, मुलांना सांगितलं चांगल्या प्रकारे धर्माने शुद्ध मार्गाने संपत्ती कमवा, दीनदुःखिताच्या समाजाच्या ईश्वराच्या संतांच्या सेवेला लावा, सदाचरणाने राहा. बस आम्ही येतो, आता चाललो. झाकरीये घटीचा दिवा, नेनी जे काय झाला के धवा, या रीती जो पांडवा देह ठेव. बस भगवत चरणी विलीन झाला. यम गहिवरला ती सर्व फाईल वाचून अतिशय यम गहिवरला आणि उठला, खाली आला, त्याचे पाय धरले, हात जोडून म्हटला, आज माझा यमलोक धन्य झाला, बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो, असा सज्जन, असा संत, असा भक्त कधी इथे येईल. यम धर्म वाट हे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेट तिथे. यमधर्म त्याची वाट पाहतो नेहमी, असा महात्मा, असा भक्त, असा समाजसेवक कधी इथे येईल. आणि तो धन्य ही वेळ आहे, माझा यमलोक धन्य झाला म्हणे, धन्य वेळ भेट तिथे. मग यम विष्णुदूतांना बोलावून घेतो आणि विष्णुदूतांनो, हे तुमचं गिरायक आहे, आमची गिरायक गेली तिकडे, आता हे तुमचं गिरायक आहे, तुम्ही याला घ्या आणि वैकुंठ धामाला न्या. विष्णुदूत येतात, त्याला घेऊन वैकुंठ धामाला नेतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करा हरी भक्ती परलोकीये कामा, सोडविल यमापासून या. परलोकी तुमच्या कामाला येईल भक्ती, यमापासून तुम्हाला सोडवेल. असं तुकोबाराने सांगितल्यानंतर काही तार्किक पुढे आले आणि ते म्हणू लागले, महाराज परलोकी कामाला येईल, यमाच्या तावडीतून सोडून, म्हणजे तुमच्या भक्तीचा उपयोग मेल्यानंतरच झाला ना.
जिवंतपणी या देहात असताना या भक्तीचा काही उपयोग आहे का? तुकोबरा म्हणतात, जिचा मेल्यावर उपयोग होतोय परलोकात, तिचा या लोकात होणार नाही का? म्हणजे मग या लोकात या जीवनात काय उपयोग होतो? तुकोबरा म्हणतात, नारद महर्षींनी या भक्तीचा या जीवनात काय उपयोग होतो आपल्याला सांगितलेला आहे. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति. असं भक्तीचं महान फल नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात सांगितलेलं आहे. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवति, तो सिद्ध होतो, तृप्त होतो, अमृत स्वरूप होतो, कोणाचा द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, कुठली अपेक्षा तो करत नाही, नित्य आनंदात तो राहतो, नेहमी उत्साहात तो राहतो. भक्तीचं फल नारद महर्षींनी याप्रमाणे सांगितलेलं आहे. नारदांनी ते सांगितलं, ते तुम्ही आम्हाला सांगता, तुमचा अनुभव आहे का? महाराज म्हणतात, माझा अनुभव आहे. मी सतत जे नामघोष करतो ना, त्यामुळे माझ्या चित्ताला सतत समाधान प्राप्त होतंय, हा माझा अनुभव आहे. समाधान तेरे सदा समाधान तेरे सदा सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेरे सदा जीता समाधान, तेरे सदा जीता समाधान, तेरे सदा जीता समाधान, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. नारदांनी सांगितलंय आणि आम्ही अनुभवलंय की भक्ती काय देते. ज्या समाधानाकरता तुम्ही रात्रंदिवस धडपड करता, प्रयत्न करता, पण तरी जे समाधान मिळू शकत नाही, ते समाधान सुख शांती या भक्तीने, या नामचिंतनाने आम्हाला प्राप्त होते. हा माझा अनुभव आहे. सदा नाम घोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आपल्याला सदा समाधान नाही का? सदा नाम घोष नाही म्हणून. त्यांचा सदा नाम घोष होता म्हणून सदा समाधान होतं. आपला कदा कदा नाम घोष म्हणून कदा कदा समाधान. तुकोबरा म्हणतात, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुललो तसो. आनंदाला कमतरता नाही आमच्या जीवनात. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. आनंदे दाटली ती त्रिभुवने. आनंदच आनंद आमच्या जीवनात आम्ही भोगतो आहे. हे या भक्तीचं महान फल शास्त्रात सांगितलंय, आम्ही अनुभवलंय, म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही भक्ती करा, तुम्हाला ते समाधान मिळेल. असं तुकोबराने सांगितल्यानंतर लोक भक्ती मार्गाला लागले. काही दिवसानंतर तुकोबरांना वाटू लागलं, ज्या मार्गाचा आपण प्रचार प्रसार केला त्याची फेर तपासणी करून पाहावी. किती लोक समाधानाला प्राप्त झालेले आहेत, किती लोक भक्तीला लागले, त्यांच्या काय अडचणी आहे का? म्हणून तुकोबराय पुन्हा फिरत 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 खडकवासरला आले. मंदिरावर लाइटिंग दिसून आली, मंदिर दिसून आलं, नाम सप्ताह दिसून आला, टाळाचा आवाज कानावर आला, लोक भक्ती करताना तर दिसून आले. पण जवळून ज्या वेळेला तुकोबराने लोकांना पाहिलं, त्यावेळेला तुकोबरांना लोक असे दिसून आले जणू काय कोणाला पोचूनच आलेत. कुठं? स्टँडवर नव्ह, स्मशानात.
असा सुतकी चेहरा, व्यथित चेहरा, रडका चेहरा तुकोबराने दिसून आला. फोडिली गोवरी ऐसी दिसे तोंडावरी. तुकोबरा म्हणतात का रे बाबांनो, भक्ती तर करताना तुम्ही दिसता, मग समाधान का दिसत नाही? लोक म्हणाले तुम्ही देहूचे तुकाराम महाराज का? म्हणे हो. बरं झालं आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही मागच्या वेळेला आमच्या गावात आला आणि आम्हाला भक्ती करा सांगितलं. या भक्तीचा उपयोग काय? म्हणे परलोकी कामाला येईल, यमाच्या तावडीतून सोडवेल. आम्ही म्हटलं मेल्यानंतरच का? तू म्हणे ना, याही जीवनात भक्तीचं महान फल आहे, समाधान मिळते, शांती मिळते, आमचा अनुभव आहे. म्हणून तुमच्या अनुभवाकडे पाहून आम्ही भक्तीला लागलो. पण अजून आम्हाला समाधान काय दिसत नाही. आम्ही तीच वाट पाहत होतो, ते थाप मारणारे महाराज कधी आपल्या गावाला येते. बरं झालं तुम्ही आलात. भक्ती तर आम्ही करतो, मग समाधान का मिळत नाही? तुकोबाराय म्हणतात मिळायलाच पाहिजे. शास्त्रात सांगितले, आम्ही अनुभवले, पण आमचा अनुभव सांगतो ना मिळत नाही. मग तुमचा अनुभव जर असा असेल तर याला माझं असं उत्तर आहे, भक्ती करूनही समाधान जर तुमच्या पदरात पडत नसेल तर याचा अर्थ भक्ती कुठेतरी तुमची चुकते आहे. साधन करूनही जर साध्य प्राप्त होत नसेल तर साधनच चुकतं हे मानायला पाहिजे. नाही तर त्या साधनाने साध्य मिळायलाच पाहिजे. मला सांगा, औषध कशा करता असतं? रोग जाण्याकरता. मग औषध घेतल्यावर रोग गेला पाहिजे की नाही? गेलाच पाहिजे. मग औषध घेऊनही रोग जर जातच नसेल तर याचं उत्तर काय? औषध चुकीचं आहे, मानायलाच पाहिजे. म्हणजे कोणतं औषध घेतलं? म्हणे गेल्या वर्षी घरात उरलेलं होतं ते. आता गेल्या वर्षाचं कोणतं उरलेलं कोणतं घेतलं? अरे रोग कोणता, तू औषध कोणतं घेतलं? औषध रोग ज्याने जाईल ते त्या रोगावरच निवर्तक असणार औषध असायला पाहिजे. कोणतं घेऊन उपयोग काय होणार? तसं समाधान मिळवून देणारी भक्ती घडली पाहिजे. भक्ती करूनही समाधान मिळत नाही याचा अर्थ समाधान मिळवून देणारी भक्ती घडत नाही, हा स्पष्ट अर्थ. अभ्यास केल्यानंतर पास व्हायलाच पाहिजे, पण अभ्यास करूनही पास होत नाही याचं उत्तर काय? जो अभ्यास करायला पाहिजे तो केला नाही, हे मानायलाच पाहिजे. साधन चुकीचं झालं की साध्य पदरात पडत नाही. भक्ती करूनही समाधान जर तुम्हाला मिळत नाही. एकाला मुंबईला जायचं होतं, पण म्हणतो ती गाडी लागते आपल्याला, ते काही जमत नाही. अरे मग रेल्वेने जाणार. बरं म्हणे ठीक आहे. म्हणे मग काय? निफाडला बसला की थेट मुंबईला तू जाशील. बरं म्हणे. हा गेला निफाडला, तिकीट काढलं मुंबईचं, आत प्लॅटफॉर्मला गेला. इतक्यात गाडी आली, त्या गाडीत तो बसला. पण ती गाडी कोणती होती माहिती आहे का? भुसावळ पॅसेंजर. भुसावळकडे जाणाऱ्या पॅसेंजर मध्ये तो बसला. तो मुंबईला जाईल का? का नाही जाणार? इच्छा कुठे जाण्याची? तिकीट कुठलं काढले? बरं गाडीत बसल्यावर मुंबईला जातो की नाही? जातो. पण हा जाऊ शकत नाही का? लहान मुलगा याचं उत्तर देईल की मुंबईकडे जाणारी गाडी धरली नाही, विरुद्ध दिशेकडे जाणारी गाडी धरली. मुंबईला जाईल कसा? इच्छा असूनही तिकीट काढू नये, गाडीत बसू नये. साधन चुकीचं झालं. साधन जर चुकीचं झालं तर अपेक्षित साध्य कधीच प्राप्त होऊ शकत नाही. तसं भक्ती करूनही तुम्हाला समाधान मिळत नाही याचा अर्थ असा, तुम्ही जी भक्ती करता ती चुकीची होते. महाराज मग आम्ही भक्ती करतो चुकीची? महाराज म्हणतात यात काय संशय? तुम्हाला समाधान ज्या अर्थी मिळत नाही याचा अर्थ तुम्ही भक्ती करता ती चुकीची आहे, मानायलाच पाहिजे. लोक म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊ द्या, गेली 50 वर्ष, अजून उरलेली 50 वर्ष आहेत. तुम्ही म्हणाल तसे आम्ही भक्ती करतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे समाधान आम्ही मिळू शकतो. ती भक्ती नेमकी कशी करावी ते तरी सांगा आम्हाला. आजपर्यंत केलेली चुकीची झाली, इथून पुढे कशी करावी भक्ती ती सांगा. तुकोबराय म्हणतात सांगतो. म्हणजे सांगा.
मला एक सांगा, कोणाची भक्ती करायची आपल्याला? म्हणे देवाची. मग देवाची जर भक्ती करायची तर ती देवाला आवडेल अशी करावी का आपल्याला आवडेल अशी करावी? म्हणे देवाला आवडेल अशी. महाराज म्हणतात तुमचं चुकतंय ते इथेच चुकतंय, मुळातच चुकतंय. तुम्ही जी भक्ती करता ती तुम्हाला आवडेल अशी करता, देवाला आवडेल अशी भक्ती होत नाही, म्हणून भक्तीचं फल तुमच्या पदरात पडत नाही. महाराज मग देवाला आवडणारी भक्ती कोणती ती तरी सांगा. तर देवाला आवडणारी नेमकी भक्ती कोणती आहे? त्या भक्तीचं स्वरूप आज तुकोबराय सेवेकरच्या प्रथम हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे थोर संकल्पावे माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, हे देवाला आवडणारी हीच थोर भक्ती आहे. हेच थोर भक्ती आवडती देवा. कोणती? त्या भक्तीचं स्वरूप उत्तरार्धात स्पष्ट करतायत. संकल्पावी माया संसाराची, संसाराची माया संकल्पावी देवा आवडती हेच थोर भक्ती. संसारावर जी आपली माया आहे, संसारावर जे आपलं प्रेम आहे, त्या संसारावरचं प्रेम काढा आणि ते प्रेम तुम्ही देवाकडे लावा, की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. संसारावरचं प्रेम देवाला समर्पण करणे, प्रेम देवाला हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. काय मार्मिक स्वरूप सांगितलं तुकोबराने भक्तीचं. संसाराची माया संकल्पावी म्हटले, संसार सोडायला सांगितला नाही, संसारावरची माया सोडायला सांगितलं. संसार खुशाल करा, कर्तव्य म्हणून करा, प्रेम मात्र देवाकडे लावा. हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. म्हणजे संसारात खुशाल वावरा, हरकत नाही, प्रेम फक्त देवाकडे लावा. आपलं उलट होतंय, आपण परमार्थात वावरतो आणि प्रेम संसारात जडलेलं आहे. म्हणजे विरुद्ध भक्ती आपली कशी चुकीची होते तुकोबराय जे सांगतात.
तुकोबारा म्हणतात संसारात तुम्ही खुशाल वावरा, प्रेम लावा देवाकडे. आपलं उलट होते, परमार्थात आपण वाढतो, प्रेम जडलेले संसारामध्ये. नेमका उलट होतोय, म्हणून परमार्थात राहू नये, परमार्थ करू नये, आपल्याला समाधान मिळत नाही. संसार खुशाल करा, कर्तव्य म्हणून करा. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे, कोणी सोडलेला नाही. आणि आपल्यालाही सोडा असं सांगितलं नाही. उलट सुखाने संसार करा हीच भाषा वापरलेली आहे संतांनी. सुखे करावा संसार, सुखाने संसार करा. कोणी म्हणेल तुकोबाराय गृहस्थाश्रमी होते, ते कसं काय सांगतील संसार सोडायला? तर ब्रह्मचारी असणाऱ्या ज्ञानोबारांनी देखील असू द्या संसार म्हटलंय की नाही. असोनी संसारी जीवी वेगोरी, हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात म्हणतात असू द्या तुमचा संसार. म्हणजे ज्ञानोबारांनी देखील संसार सोडायला मान्यता दिलेली नाही. उलट सोडणाऱ्याला का सोडतोस असं फटकारलेलं आहे ज्ञानोबारांनी. का सांडीसी गृहाश्रम उपजले कुळीचे धर्म, अरे घरदार ओखटे तेजू मनसी तरी शर्राय शेजाळ. का सोडतोस ज्ञानोबारांनी म्हणतात. म्हणजे संसार सोडायला कोणत्याही संतांनी सांगितलं नाही, सुखाने संसार करा म्हटलं. चिंती नारायणा सर्वभूती, चिंती नारायणा सर्वभूती, संसार करा, तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करा. ते करत करत प्रेम देवाकडे लावा, की हीच देवाला सर्वात थोर. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्याला हे सांगितले, त्यांनी स्वतःही संसार केला, आपल्यालाही सांगितलं करा, कर्तव्य म्हणून करा, पण प्रेम मात्र देवाकडे लावा. पूर्वी सर्व संतांनी संसार केला. आणि एक सांगू, त्यांनी केलेला संसार देवालाही आवडला. तुम्ही म्हणाल कशावरून? अहो देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला, तो संसार देवालाही आवडला. देव त्यांचा संसार करू लागले की नाही. चर्म रंगू लागे कबीराच्या मागे, सजन कसाया माळ्या सावत्यास, नरहरी सोनारा चोख्या मेळ्या संगे. संपूर्ण अभंग बघा आपण. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला, तो संसार देवालाही आवडला, देव त्यांचा संसार करू लागले. म्हणून माझं असं म्हणणं आहे, आपणही आपला संसार असा करावा की तो देवाला आवडावा. त्या संतांनी केलेला संसार देवालाही आवडला. माफ करा, कोणी माझ्या विधानाचा राग मानू नका. त्यांनी केलेला संसारही देवाला आवडला. आपण करत असलेलो परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. त्यांचा संसारही देवाला आवडला, आपला परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. कारण परमार्थाचा दर्जाचा आपला कसा आहे हा ज्याचं त्याने अंतरंगात शिरून पाहावं. आपण जो परमार्थ करतो तो देवाला आवडत असेल का, प्रत्येकाने त्याचं समीक्षण करा, निरीक्षण करा. आपण जे करतोय, जे परमार्थ म्हणून करतो, हा परमार्थ देवाला आवडत असेल का याचं चिंतन केलं. त्यांचा संसारही देवाला आवडला, मग परमार्थ का आवडला नसेल. म्हणून संसार करण्याला कोणत्या संतांचा विरोध नाही. संसार खुशाल का? अहो शरीर निर्वाह करता त्याची गरज आहे ना. कोणत्या संतांनी संसार सोडायला सांगितलं नाही? शेती करा, नोकरी करा, व्यापार धंदा करा, उद्योग करा, सर्व काही करा. संसार करण्याला कोणत्या संतांनी? परमार्थ करा की संसार करा. शरीर कार्यक्षम पाहिजे की नाही? शरीरात गोळाभर अन्न गेलं पाहिजे की नाही? त्याशिवाय भजनही करता येणार नाही, वारी करता येणार नाही, पखवाजही वाजवता येणार नाही.
म्हणता येणार नाही, आवाखाच नाही तर काय म्हणणार, काय वरचा षड्ज तार सप्तकात काय जाणार. शरीरात कार्यक्षमता असेल तरच पखवाजही वाजू शकतो, नाचू शकतो, पावल्या खेळू शकतो, पायी वारीला जाऊ शकतो. परमार्थ करा की संसार करा, शरीर कार्यक्षम पाहिजे. आणि शरीर कार्यक्षम राहण्यासाठी त्याच्यात गोळाभर अन्न गेलं पाहिजे की नाही, गेलंच पाहिजे. आणि ते गोळाभर अन्न पोटात जाण्यासाठी चोऱ्या करायला पाहिजेत की नाही, चोऱ्या करायला पाहिजेत का. हे विधान आवडलं नाही की नाही, पटलं नाही. चोऱ्या करायच्या नाही, शेती करा, नोकरी करा, व्यापार धंदा करा, उद्योग करा, व्यवसाय काय करा, कष्ट काही करा. आईत खाऊ बनू नका, पोट बाबू होऊ नका, पंक्ती पठाण होऊ नका. कर्तव्य करा, संसार करा. वाट्याला आलेलं ते कर्तव्य शक्य असेल ते करा. तो संसार देहासाठी करायचा आणि देह देवाच्या सेवेसाठी लावायचा आहे, भक्तीसाठी लावायचा आहे, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी लावायचा आहे. संसार देहासाठी करायचाच. देह निर्वाहापुरते राहटवे हातापायात, निर्वाहापुरते अन्नाच्छादन तुकोबारांनी म्हटलं. शरीर संरक्षणाकरता संसार करण्याची गरज आहे. म्हणून संसार जो करायचा तो देहासाठी करायचा, देह लावायचा तो देवाच्या सेवेसाठी लावायचा, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी लावायचा. सुख समाधान संसार देऊ शकत नाही का, त्याच्याकडे नाहीच तर कुठून देणार. संसार कशाने भरलेला आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, संसार दुःख मूळ चहूकडे. संसारात स्टॉक आहे दुःखाचा, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे संसार. मग त्याच्याजवळ नाहीच तर तो कुठून देणार. म्हणून मग करायचा का, खळग भरण्यासाठी, पोट भरण्यासाठी, शरीर निर्वाहासाठी संसार करायचा आहे, देह निर्वाहासाठी करायचा आहे, सुख समाधानासाठी नाही. त्याच्याकडे नाहीच तर कुठून देणार आहे. म्हणून सुख समाधान शांती पाहिजे तर भक्ती करा, भगवंताची सेवा करा, प्रेम तिथे लावा. संसार देहासाठी आहे, देह संसारासाठी नाही. देह देवाच्या सेवेसाठी आहे, भक्तीसाठी. देवे दिला देह भजना गोमट. संसार देहासाठी करायचा, देह देवाच्या सेवेसाठी लावायचा की बघा सुख समाधान शांती मिळते की नाही. संसार देहासाठी जरूर आहे पण देह संसारासाठीच नाही. वाक्याचा अर्थ लगेच लक्षात, उदाहरण सांगतो म्हणजे झटकन लक्षात येईल. संसार देहासाठी आहे पण देह संसारासाठीच नाही. मला सांगा टोपी कशासाठी आहे हो, अवघड आहे का प्रश्न, सोपा आहे. टोपी कशासाठी, डोक्यासाठी. तुमचं काय मत, तुमचं 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 सर्वांचं एक मत आहे, टोपी कशासाठी आहे, डोक्यासाठी आहे. कोणाचाच विरोध नाही या विधानाला, सर्वांचं एक मत आहे, टोपी कशासाठी आहे, डोक्यासाठी आहे. आणखी पुढचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला, सांगतो. जे टोपी घालत नाहीत त्यांचा देखील या विधानाला विरोध नाही. जे टोपी कधीच घालत नाहीत त्यांनाही जर आपण विचारलं टोपी कशासाठी तर ते हेच सांगतील की टोपी कशासाठी, डोक्यासाठी. त्यांचा या विधानाला विरोध नाही, सर्वांचं एक मत आहे, टोपी कशासाठी, डोक्यासाठी आहे. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, डोकं कशासाठी आहे, म्हणजे टोपी ठेवण्यासाठी. डोकं टोपी ठेवण्यासाठी, टोपी डोक्यासाठी जरूर आहे पण डोकं टोपीसाठीच नाही. डोक्याने काही वेगळं डोकून पाहायचंय त्याच्यासाठी डोकं आहे. केवळ टोपी अडकवण्यासाठी याची रचना नाही. या डोक्याने वेगळं डोकून पाहायचंय, ते डोकून पाहण्याकरताच, त्याच्या दर्शनाकरताच हा देह आपल्याला मिळालेला आहे, हा देह मिळालेला आहे. म्हणून टोपी डोक्यासाठी आहे पण डोकं टोपीसाठीच नाही. तसं संसार देहासाठी जरूर आहे पण देह संसारासाठीच नाही. देह देवाच्या सेवेसाठी आहे, भक्तीसाठी आहे, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी आहे. त्या प्रक्रियेने पद्धतीने आपण गेलं पाहिजे. संसारात खुशाल वावरा, कर्तव्य म्हणून करा,
प्रेम देवाकडे लावा. हीच देवा लावणारी सर्वात थोर भक्ती आहे. आपलं उलट होते. उलट तुकोबरा म्हणतात संसारात वावरा, प्रेम असू द्या देवाकडे. आपण परमार्थात वावरतो, प्रेम असते संसारात. आपण संसारात असावं, आपल्यात संसार नसावा. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य आमचे मामासाहेब दांडेकर एक मार्मिक दृष्टांत सांगायचे बाबतीत, समजून द्यायचे. आपण संसारात असावं पण आपल्यात संसार नसावा. ते उदाहरण द्यायचे. नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. काय तुमचं काय मत? नाव कुठे असावी? का बरं? का बरं म्हणजे पाण्यातच तिचा उपयोग आहे. नावेचा उपयोग आपल्याला पाण्यातच आहे. जमिनीवर काय नावेचा उपयोग आहे? म्हणून नाव कुठे असायला पाहिजे? पाण्यात असायला पाहिजे. पण नावेत मात्र पाणी नसावं. का? नावेत जर पाणी शिरलं तर काय होईल? नाव बुडल आणि बसणारे तरतील. कसं काय? नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. तसं आपण संसारात असावं पण आपल्यात संसार नसावा. आपल्यात संसार शिरला की तो बुडवल्याशिवाय राहणार नाही, दुःखात घालवल्याशिवाय राहणार नाही. आपण संसारात खुशाल वावरा, प्रेम देवाकडे लावा. हीच देवाला आवडणारी थोर भक्ती आहे. आपलं उलट होते. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझ्या पायी. देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव. समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. म्हणून भक्ती आपली रुजू होत नाही. भक्ती आपल्याला फलपर्यवसायी होऊ शकत नाही, समाधान देऊ शकत नाही. उलट होते, वागणं उलट होते, भक्ती आपली उलट होते. एक आपल्या लक्षात आणून देतो मी. एक पेशंट डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याची तपासणी केली. तपासणी अंती त्याच्या लक्षात जे आलं त्यातून त्याने 2 प्रकारची औषधं त्या पेशंटला दिली. 2 बाटल्या दिल्या. सांगितलं हे बघ, ही जी बाटली आहे ना, ह्या बाटलीतलं जे औषध आहे ना, हे वरून अंगाला चोळायचं, मालिश करायची. आणि ही जी दुसरी बाटली आहे ना, यातलं औषध दिवसातून 3 टाइम 2-2 चमचे आत पोटात घेत जायचं. म्हणजे एक बाटली पोटात घ्यायला दिली, एक औषध, आणि एक वरून चोळायला दिलं. याने घरी आल्यावर काय केलं माहिती आहे का? वरून चोळायचं ते आत घेतलं आणि आत जे घ्यायचं ते वरून चोळलं. झालं काय? त्यामुळे आता याग बाहेर या. उपयोग होण्याऐवजी उलट व्यथाच झाली. का? पद्धत चुकली. पद्धत चुकली. तशी आपली पद्धत चुकते आहे. तुकोबरा हे सांगतात, तुम्ही संसारात खुशाल वावरा, प्रेम देवाकडे लावा. आपण परमार्थात आवडतो, प्रेम संसारात जडलेला आहे म्हणून उपयोग होऊ शकत नाही. आयुष्यभर परमार्थ करून जागच्या जागीच काही बदल झालेला दिसत नाही. आपण माळ केव्हा घातली? वारी कधी सुरू केली? पूजा अर्चा कधी सुरू केली? सप्ताहाला कधी जाऊ लागलो? नामचिंतन कधीपासून करू लागलो? इतकं करूनही आयुष्य आपलं यात जाऊनही समाधान का मिळत नाही? कधीतरी याचं चिंतन केलं पाहिजे ना, अंतरंगात शिरलं पाहिजे ना, निरीक्षण केलं पाहिजे ना. चुकतंय कुठं आपलं? चुकतंय कुठं? तुकोबरा म्हणतात, बाबांनो या प्रकारे करा. संसार तुम्ही खुशाल करा, प्रेम देवाकडे लावा. देवाकडे लावा. आपलं प्रेम संसारात जडलेलं आहे, वरवर करतो भक्ती आपण, पण पदरात पडत नाही. रामकृष्ण परमहंस एक छोटासा मार्मिक दृष्टांत सांगत असत. 3-4 गंजेडी माणसं प्रवासाला निघाली. ते म्हणाले, ज्याच्या आधारावर आपण प्रवास करणार ते सामुग्री सांगा, ते चालवावी. आपल्या पुढ्याबरोबर घ्या. निघाले ते पुढ्या घेऊन. जसजशी आठवण व्हायची तसतसे ते पुढ्या काढायचे. तो मळावा लागतो असं म्हणतात. नाही तर तुम्ही म्हणाल, बा तुम्हाला यातली काय माहिती आहे का? तो गांजा मळायचे, चिलीमध्ये भरायचे, बस बंबोले टेकडीवाले कैलास के राजा, चिलीम भराय ताजा, दम लगा आणि तू आजा. हे गंजाडी शंकरालाही गांजा ओढायला बोलावतात. आता काय सांगायचं?
गांजा ओढायचे पुढे निघायचे, गांजा ओढायचे पुढे निघायचे. त्यांना ज्या गावाला जायचं होतं ते गाव नदीच्या पलीकडे होतं. हे अलीकडच्या काठावर आले आणि म्हणू लागले काय नाही आता जवळ राहिलं, एकदा दम मारा. बसले ते वाळवंटात दम मारला, निघाले. धोतरवर सावरलं आणि त्या नदीच्या पाण्यात शिरले. तिथे ग्रस्त होता तो म्हणला का चाललात कुठं? हे म्हणले तुझे का डोळे फुटलेत का, दिसत नाही का मी कुठं चाललो? नाही नाही ते दिसले म्हणूनच बोलतो तुम्हाला. अहो आम्हाला पलीकडे जायचंय. मग धोतरवर सावर, मग काय भिजू देऊ? तो म्हणाला माझं म्हणणं तुमच्या लक्षात नाही आलं. बाबांना तुम्हाला पलीकडे जायचंय ना. हो. मग धोतरवर सावरून उपयोग होणार नाही का? या नदीत पुढे 2 पुरुषापेक्षा खोल पाणी आहे आणि तुम्ही धोतरवर सावून चाललात. तुम्हाला पोहता येतंय का? ते म्हटले पोहता म्हणजे काय? म्हणे आपल्याला नाही. तुला रे, तुला म्हणे मला नाही. तुला रे, एक म्हणला मला येतं पोहता पण गादीवर. आता हा गादीवरचा पोहणारा काय पाण्यात दम धरणार का? तो समजाला तुम्ही मागे फिरा नाही तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाला. पण मग आम्ही पलीकडे कसं जायचं? तुम्हाला पलीकडे जायचंय तर एक मार्ग आहे तुमच्याकरता. 2 फरलांग असं वर जा, तिथे एक नावाडी आहे, नाव आहे. तो नावाडी तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल. पण जर शेवटची मुक्कामी एसटी जी येत असते ती जर एसटी येऊन गेली असेल तर मग मात्र अवघड आहे. कारण पलीकडच्या गावचे लोक जे बाजारला इकडे येतात ते शेवटच्या मुक्कामी एसटीने आल्यानंतर त्यांना नेऊन तो पलीकडे सोडल्याशिवाय तो नावाडी घरी जात नाही. ती एसटी जर आली नसेल तर तो तिथेच असणार आणि तो असेल तर तुम्हाला घेऊन जाणार. दुर्दैवाचा प्रकार असा यांच्या, त्या दिवशी एसटी राईट टाइम आली होती आणि त्या नावाड्याने त्या लोकांना पलीकडे नेऊन सोडलं होतं. तो आपले नाव घेऊन अलीकडे आला. नावेचा जो काठावर एक लिंबाचं झाड होतं त्या झाडाला बांधून टाकला. वल्ले जे होते आवले होते ते एका बाजूला लपून ठेवले आणि तो घरी निघून गेला होता. हे म्हटले चला रे चालले वर. पण एक जण म्हणला अरे जर जायला लागला असेल तर हात तरी मारा म्हणजे थांबल तरी. ओ नावाडी दादा, ओ नावाडी दादा. आता तो तिथे नव्हताच तर वो काय देणार, तो घरी गेला होता. दुसरा म्हणला का रे त्याने आपल्याला फसवलं तर नाही ना. तिसरा म्हणला तू अविश्वासीच. अरे त्याने काय सांगितलं मुक्कामी एसटी जर येऊन गेली असेल तर मग तो नसणार आहे. गेली असेल म्हणून तो नसेल एखाद्या. चौथा म्हणला अरे भांडता कशाला, तो जाय ना का, नाव तर इथंच असेल ना, नावही घरी घेऊन जाणार आहे. आम्ही नाव तर इथंच असणार, मग चला ना आपण जाऊ. तो नावाडी तरी काय करतो, वल्ले मारतो, आपण मारू ना. अंधार पडायला लागला होता. चालले वर त्या काठाकाठाने. तितक्यात नाव लागली हाताला. म्हणे नाव तर आहे पण म्हणे आता ते वल्ले ते इथेच कुठे असतील बघा. ते एका बाजूला त्याने ठेवलेले होते. चाचपडत ते सापडले. अंधार पडून गेला होता खूप. बसले ते नावेमध्ये आणि वल्ले मारायला सुरुवात केली. ते म्हणले आपला पहिला प्रयोग आहे, दोघाची पाळी. हे दोघे मारू लागले. 1 तास झाला, 2 तास झाला, 9 वाजले पण पलीकडचा काठ काय लागेना. ते म्हणाले आम्ही थकलो रे गाड्यावर, तुम्ही मारा. ते दुसरे दोघे बसले, ते भले भक्कम होते जोरात. त्यांनी जोराने वल्ले मारले पण पलीकडचा काठ नाही. रात्रीचे 12 वाजले तरी पलीकडचा काठ. ते म्हणलं आम्ही थकलो रे गाड्यावर, तुम्ही दोघे, हे दोघे, ते दोघे, हे दोघे. अख्खी रात्र चालले. ते म्हणाले का रे तुम्ही इतका वेळ मारले वल्ले, आम्ही इतका वेळ मारतो तरी अजून पलीकडचा काठ का लागत नाही. दुसरा म्हणाला अरे हा विचार करणं मूर्खपणाचा आहे, मारत राहा, कधी ना कधी तरी पोहोचू. अरे पावसाळा जरी नसला तरी पाऊस पडतोय आता, तोही बिघडलाय. कधी येतोय, कधी येतो. पाऊस वर पडला असेल, महापूर आला असेल, मारत राहा. हे ते माता रात्र गेली व त्यांची वल्ली मारली पण पलीकडचा काठ काही नाही.
तांबडं फुटलं, जरा जरा दिसायला लागलं. ते म्हणाले, का रे अजून बरंच पाणी तोडायचं राहील. पण रात्रभरात आपण किती पाणी तोडून आलो म्हणून इकडच्या काठाकडे पाहायला लागले तर संध्याकाळी जिथे बसले होते तिथेच. थोडे हल्ले नाही, रात्रभर वल्ले मारून जागच्या जागीच. का राहिले असं तो? आलं तुमच्या लक्षात? नावेमध्ये ते बसले, वल्ले मारू लागले, पण त्या नावाड्याने नावेचा दोर ज्या काठावरच्या लिंबाच्या झाडाला बांधला होता तो या पठ्ठ्याने सोडलाच नाही आणि वल्ले मारत राहिले. मला सांगा आता किती दिवस वल्ले मारत राहिले म्हणजे पलीकडच्या काठाला पोहोचतील? 4 दिवस. अहो, चौघांचं आयुष्य जरी संपलं तरी जाऊ शकणार नाही. मग जाऊ शकणार नाही का? जातील. फक्त एक करायला पाहिजे त्यांनी, नावेचा दोर तो लिंबाच्या झाडाचा सोडला पाहिजे आणि मग वल्ल मारले पाहिजे की बघा 10 मिनिटात पलीकडच्या काठाला पोहोचता की नाही. त्यांना नका हसू, आपलं तसंच झालंय. आपण देखील समाधानाचा पलीकडचा काठ मिळवण्याकरता या भक्तिरूपी नौकेचा आश्रय केलाय आणि आपलं वल्ले मारणं चाललंय. भक्तिरूपी नौका समाधानाच्या पलीकडच्या काठाला पोहोचवणारी आहे. समाधानाचा पलीकडचा काठ प्राप्त करून देणारी भक्तिरूपी नौका. या भक्तिरूपी नौकेत आपण बसलो, वल्हे मारायला सुरुवात केली, प्यायची पहिली बंद केली, माळ घातली, वारी सुरू केली, भजन सुरू केलं, सप्ताहात जाऊ लागला, भाग घेऊ लागला, सर्व एक एक वल्ल मारणं आपलं चालू आहे परमार्थाचं. पण पलीकडचा काठ काय मिळत नाही का? तर या भक्तिरूपी नौकेचा प्रेमरूपी दोर संसारूपी लिंबाच्या झाडाला बांधलेला तसाच आहे. जोपर्यंत संसारूपी लिंबाच्या झाडाचा प्रेमरूपी दोर आपण सोडत नाही आणि या भक्तिरूपी नौकेत बसून वल्ले मारत नाही तोपर्यंत समाधानाचा पलीकडचा काठ मिळणं शक्य नाही. म्हणून भक्ती करा, अशी करा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराचे संसार खुशाल करा, कर्तव्य म्हणून करा, ते प्रेम तिथलं काढा आणि प्रेम देवाकडे लावा की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. देवाला आवडतं ते फक्त प्रेम, दुसरं काय आवडणार? थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. देव प्रेमाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. भक्त मला काय देतो हे भगवान पाहत नाही, कोणत्या भावनेने देतो ती भावना पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भगवान भाव पाहतो, प्रेम पाहतो. प्रेमाने तुम्ही जे द्याल ते देवाला चालतं आणि प्रेम नसेल तर तुमचे पक्वान नाही देवाला चालू शकत नाही, तुमचे भोग देवाला चालू शकत नाही. दुर्योधनाचं प्रेम नसल्यामुळे दुर्योधन म्हणला, कृष्णा चाल, तुझ्याकरता 56 भोग केलेले आहेत शिष्टाच्या वेळेला. दुर्योधन म्हणतोय, चाल तुझ्याकरता 56 भोग केले, तू येणार आहे म्हणून. भगवंताने सांगितलं नाही. त्याच्याकडे गेले नाही आणि विदुराच्या घरी गेले, तिथे कण्या खाल्ल्या. भगवंत दुर्योधन का मेवा त्यागे और साग विदुर घर खाय. दुर्योधनाचे पक्वान चालले नाही, विदुराच्या कण्या चालल्या देवाला. दाशीपुत्र कण्या विदुराच्या.
म्हणून भक्त मला काय देतो ते पाहत नाही, कोणत्या भावनेने देतो ते भावना भगवान भावग्राही जनार्दन. भगवान भाव ग्रहण करणार आहे, भाव पाहणार आहे. भगवंताने व्याधाचं आचरण पाहिलं नाही, ध्रुवाचं वय पाहिलं नाही, गजेंद्राची विद्या पाहिली नाही, विदुराचा वंश पाहिला नाही, उग्रसेनाचं पौरुषत्व पाहिलं नाही, सुदाम्याचं धन पाहिलं नाही, कुब्जेचं रूप पाहिलं नाही. भगवंताने त्यांचं प्रेम पाहिलं आणि प्रेमाने भगवंतांना वश झाले. व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादव पते रुग्रस्य किम पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम किंतत सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम नच गुणैर भक्ती प्रियो माधवा. भगवान फक्त भाव पाहतो, प्रेम पाहतो. प्रेमाचा तो केलेला आहे. प्रेमाची उष्टी बोर देवाला शबरीची चालली. ऐके ना, ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिल्लटीची. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. म्हणून भगवान फक्त भाव पाहतो, प्रेम पाहतो. म्हणून देवाला आवडणारी कोणती भक्ती आहे? प्रेम, त्याला समर्पण करणं. म्हणून तुकोबरा म्हणतो अशी भक्ती करा संकल्पावी माया संसार. संसारावर जी माया आहे, संसार कर्तव्य म्हणून करा आणि माया जी आहे ती देवाकडे लावा. ते प्रेम देवाकडे लावा की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. म्हणजे प्रेम आवडणार आहे आणि ही भक्ती सर्वात थोर कशी? ही भक्ती घडली का सर्व भक्ती घडून येतात. ही भक्ती तुकोबाराने सांगितलेली भक्ती आपल्या जीवनात घडली का सर्व भक्ती आपल्याकडून घडल्या जातात. भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती. पण ही 9 प्रकारची भक्ती केव्हा घडेल? तुकोबारा सांगतात ही भक्ती घडल्यानंतर. प्रेम जर आपल्या देवाकडे असेल तर ही कोणतीही भक्ती घडेल. श्रवण भक्ती कोणाला घडते? ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला. कीर्तन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. स्मरण कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. पूजा कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. वंदन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. पादसेवन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. म्हणजे ज्या सर्व भक्ती आहे ह्या सर्व भक्ती त्याच वेळेला घडतात की प्रेम देवाला समर्पित केल्यानंतर. म्हणून हिला सर्वात थोर म्हटलंय. या भक्तीत सर्व भक्ती घडल्या जातात. म्हणून हेच थोर भक्ती आवडती देवा संकल्पावे माया संसाराची. महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही प्रेम काढलं आणि देवाकडे लावलं. मग प्रेम जर नसेल तर संसारही धड होऊ शकत नाही ना. मग संसारही धड झाला जर नाही तर उदरनिर्वाह होणार कसा? तुकोबारा म्हणतात अरे ही चिंता करण्याचं कारण काय तुम्हाला? तुम्ही प्रेम देवाला अर्पण केल्यानंतर तुमची सगळी काळजी देवाला. मग आम्ही कसं राहायचं? अरे तो ठेवील तसं राहायचं. हे
तुमची काळजी देवाला. मग आम्ही कसं राहायचं? तो ठेवीतच राहायचं. ठेविले